जय हिंद मित्रांनो, दारिद्र्य आणि बेरोजगारी हा टॉपिक आपण बघत आहे. म्हणजे इम्पॉर्टंट इकॉनॉमिक्समधला हा टॉपिक बघत आहे. या टॉपिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समित्या आहेत, ज्या कमिटीज बसवण्यात आलेल्या होत्या, त्या कमिट्यांच्या संदर्भात आपण माहितीच बघत आहोत. बघा, इन्फॉर्मेशन बघत आहोत. आणि या कमिट्यांच्यामध्ये आपण PD ओझा समिती असेल, त्याचबरोबर दांडेकर रथ समिती असेल, नंतर मिन्हास यांच्या अध्यक्षतेखाली जो समिती किंवा तज्ज्ञ कार्यगट जो आहे त्यांच्यामार्फत कशाप्रकारे दारिद्र्याचं मोजमापन केलं ते आपण बघितलं. त्याचबरोबर दारिद्र्याची टक्केवारी जी होती ती पण आपण समजून घेतली होती. नंतर PK वर्धन समिती असेल, नंतर मॉन्टेनसिंग अहलुवालिया यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड बँकेच्या मार्फत जो तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला होता दारिद्र्याच्या मोजमापनासाठी, तो पण आपण बघितलेला होता. बघा, आता एक तिघांची एकत्रित अशी समिती जी मिन्हास, जैन आणि तेंडुलकर या तिघांनी एकत्रित येऊन दारिद्र्याचं मोजमापन केलं. आणि दारिद्र्याच्या मोजमापनासंदर्भात यांनी काही निकष वापरलेले होते आणि त्या आधारावरती शहरी भागातील दारिद्र्याचं प्रमाण आणि ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण त्यांच्यामार्फत काढण्यात आलं होतं. बघा, इथं मी लिहितो बघा, मिन्हास त्याचबरोबर जैन आणि तेंडुलकर, सुरेश तेंडुलकर, तर यांच्यामार्फत काय करण्यात आलं होतं, तर दारिद्र्याचं मोजमापन करणारा हा एक कार्यगटच होता. बघा, तज्ज्ञ कार्यगट होता. या कार्यगटाच्या मार्फत दारिद्र्याचं मोजमापन केलं. आता दारिद्र्याचं मोजमापन करत असताना रूरल म्हणजेच ग्रामीण भाग जो आहे, या ग्रामीण भागासाठी जी दारिद्र्य मोजण्यासाठी जो निर्देशांक यांनी वापरला तो शेतमजुरांच्यासाठी जो निर्देशांक आहे, म्हणजे शेतमजुरांना जी मजुरी मिळते ना, ती मजुरी विचारात घेतली. म्हणजेच शेतमजुरांची मजुरी असेल. ओके, हा एक निर्देशांक विचारात घेतला. बघा, म्हणजे शेतमजुरांच्यासाठी किंमत निर्देशांक हा मजुरी विचारात घेतला. आणि शहरी भागासाठी बघा, म्हणजेच अर्बन भागासाठी काय विचारात घेतले यांच्यामार्फत, तर औद्योगिक कामगारांचा जो काही पगार वगैरे असेल, औद्योगिक कामगार असतील, बघा, औद्योगिक कामगार यांचा जो पगार आहे तो विचारात घेतला. आणि त्या आधारावरती बघा, 1970-71 ते 1987-88 पर्यंत दारिद्र्याचा जो कालावधी याच्यामध्ये, या कालावधीमध्ये काय सांगण्यात आलं, 1970-71 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण जे होते ते 55.1% होतं. किती? 55.1%. तिथून ते 1987-88 पर्यंत 42.7% दारिद्र्याचं प्रमाण झालं. असं या तिघांच्या समितीच्या आधारावरती ॲनालिसिस करून आपण काय करू शकतो, समजू शकतो. म्हणजे 1987-88 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे 82.7% होतं असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा, आता मिन्हास असेल, जैन, तेंडुलकर समितीच्या मार्फत हे सजेस्ट करण्यात आलं होतं. रुरल भागासाठी शेतमजुरी असेल आणि शहरी भागासाठी असेल औद्योगिक कामगार जे आहेत त्यांना भेटणारा जो पगार आहे तो विचारात घेण्यात आलेला होता. बघा, आता यांच्यानंतरची जी नेक्स्ट जी समिती किंवा कार्यगट जो होता, गौरव दत्त व मार्टिन रॅव्हेलिन यांचा जो कार्यगट जो होता, या कार्यगटाच्या मार्फत पण काय करण्यात आलं होतं, दारिद्र्याचं मोजमापन करण्यात आलं होतं. आता त्यांच्याविषयी आपण माहिती बघू. बघा, मी सेकंड पॉईंट इथं म्हणेल. बघा, म्हणजे आजच्या लेक्चर्स मला सेकंड पॉईंट जो आहे ह्याच्यामध्ये गौरव दत्त आणि दुसरे कोण आहेत तर मार्टिन रॅव्हेलिन, तर यांचा जो कार्यगट आहे, यांच्या कार्यगटाच्या मार्फत दारिद्र्याचं मोजमापन केलं. आता दारिद्र्याचं मोजमापन करत असताना त्यांनी काय केलं तर बघा, जो प्रादेशिक असमतोलता आहे, म्हणजे महाराष्ट्र असेल, बिहार असेल, गुजरात असेल, तर हे जे प्रदेश आहेत, म्हणजे जे राज्य आहेत, यांच्यामधला असमतोल आणि दारिद्र्य याच्याविषयी त्यांनी अहवाल प्रस्थापित केला होता. बघा, कोणता तर प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य, 1989 रोजी प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य याच्या संदर्भातला जो अहवाल आहे तो अहवाल काय केला होता तर या गौरव दत्त आणि मार्टिन यांच्या कार्यगटाच्या मार्फत प्रकाशित करण्यात आला होता. आणि याच्यामध्ये त्यांनी P0 हे काय सांगण्यात आलं तर दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते P0 याच्या मार्फत दाखवण्यात येतं. बघा, दारिद्र्य प्रमाण जे आहे ते P0च्या मार्फत दाखवण्यात येतं. बघा, किंवा PO स्मॉल ओ पण असं पण म्हणू शकता तुम्ही. आता यांनी काय केलं की ग्रामीण भागासाठी
दारिद्र्य मोजण्यासाठी शेतमजुरांच्यासाठी किंमत निर्देशांकाचा वापर केला बघा. म्हणजेच ग्रामीण भाग जो आहे, जसं मगाशी सांगितलं तसं ग्रामीण भागासाठी शेतमजूर जे आहेत यांच्या संदर्भात किंमत निर्देशांक विचारात घेतला. ओके. आणि शहरी भागासाठी बघा औद्योगिक कामगारांच्यासाठी किंमत निर्देशांक, म्हणजे शेतमजुरांच्यासाठी किंमत निर्देशांक काय आहे, त्यांच्या मजुरीच्या आधारावरती त्यांच्या जे काय वस्तू वगैरे खरेदी करतात त्याचा किंमत निर्देशांक असेल. आणि शहरी भागासाठी बघा, शहरी भागासाठी जे औद्योगिक कामगार आहेत, औद्योगिक कामगार, या औद्योगिक कामगारांच्यासाठी किंमत निर्देशांक हे काय केलं होतं तर या कार्यगटाच्या मार्फत विचारात घेतलेले होते. आणि त्या आधारावरती बघा 1983 रोजी बघा इथं 1983 रोजी यांच्या निकषाच्या आधारावरती ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण जो भाग आहे या भागामध्ये 45.1% दारिद्र्य होतं. आणि शहरी भागामध्ये, शहरी भागामध्ये 40% दारिद्र्याचं प्रमाण होतं. आणि टोटल जर दारिद्र्याचं प्रमाण पूर्ण देशामध्ये बघितलं तर ते किती होतं तर ते होतं 43.9% दारिद्र्याचं प्रमाण टोटल होतं असं म्हणण्यात आलेलं बघा या गौरव दत्त मार्टिन रॅव्हेलिनी. म्हणजे जरी हा कार्यगटाने प्रादेशिक असमतोलन दारिद्र्याचा अहवाल 1989 रोजी मांडला असला तरी त्यांनी मागच्या 10 वर्षापूर्वीपासून दारिद्र्याचा एक आढावा घेतला होता. आणि तो आढावा घेत असताना 1983 साली बघा ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याची टक्केवारी जी होती 45.1%, शहरी भागासाठी 40% होती, तर टोटल जी होती ती 43.9% एवढं दारिद्र्याचं प्रमाण होतं. आणखी एक यांच्यामार्फत संकल्पना मांडण्यात आली होती बघा, दारिद्र्याची तफावत जो आहे, ही दारिद्र्याची तफावत हा एक मुद्दा त्यांनी मांडला होता बघा. दारिद्र्य तफावत म्हणजे पॉवर्टी डिफरन्स जो आहे तो त्यांनी मांडला होता. ही एक संकल्पना होती, त्याला P1 म्हणण्यात आलेलं आहे. आता पॉवर्टी डिफरन्स कशाला म्हटलं जातं बघा, दारिद्र्याची तफावत, की बघा ना एक श्रीमंत आहे आणि एक गरीब आहे, पूर्ण गरीब आहे आणि या दोघांच्या मध्येही बिलो पॉवर्टी लाईन आहे बघा. आता श्रीमंताला सोडून द्या, तर ही बिलो पॉवर्टी लाईन जी आहे, काही लोक या ठिकाणी असतात आणि काही लोक या ठिकाणी, काय वेळेला इथं असणाऱ्या लोकांची संख्या जी असते ती खूप जास्त असते आणि इथं पाठीमाग असणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती कमी आहे. आता याच्यामध्ये दारिद्र्याची तफावत, दारिद्र्याच्यामध्येच दारिद्र्याची तफावत पाहायला भेटते बरोबर. ही तफावत जी आहे त्याला P1 म्हणण्यात आलेलं आहे बघा. आता समजा इथून लोक जर अशी इकडे येत असतील, दारिद्र्याच्या बिलो पॉवर्टी लाईनच्या जवळ येत असतील, काही कार्यकाळानंतर ते अबाव पॉवर्टी लाईन जाऊ शकतात बरोबर. तर ही जी दारिद्र्याची तफावत जर दूर करायची असेल तर ही P1ची जी व्हॅल्यू आहे, ही P1ची व्हॅल्यू काय करावी लागणार आहे तर याच्यामध्ये एक प्रकारे घट करावी लागणार आहे. म्हणजे हे जे अंतर आहे हे अंतर कमी करत हळूहळू बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहे त्यांना अबाव पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. याच्यासाठी ही दारिद्र्याची तफावत किंवा दारिद्र्याचं जे अंतर आहे ही एक नवीन संकल्पना या समितीच्या मार्फत सुचवण्यात आलेली होती बघा. ही गौरव दत्त मार्टिन रॅव्हेलिन यांचा कार्यगट होता बघा. आणि त्याच्यानंतर बघा 1962चा एक कार्यगट होता बघा. हे पॉईंट्स जे सांगितलेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ पॉज करा, वाटल्यास लेक्चर पॉज करून तुम्ही काय करू शकता, हे पॉईंट्स नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढे जाऊ, थर्ड पॉईंट बघू ह्या लेक्चरमधला. तिसरा पॉईंट जो आहे याच्यामध्ये 1962चा कार्यगट जो आहे, कार्यगट. आता 1962चा कार्यगट आहे त्याच्यामध्ये काय काय मुद्दे येतात बघा, की याच्यामध्ये जे सदस्य होतात या कार्यगटामध्ये, सदस्य ते कोण सदस्य होते याच्यामध्ये, एक गाडगीळ होते बघा, गाडगीळ होते. त्याच्यानंतर अशोक मेहता होते, गाडगीळ अशोक मेहता, पंचायत राज संदर्भातली बघा अशोक मेहतांची समिती. नंतर गांगुली होते, सौरभ गांगुली नाही आहे तर बेंगॉलमधलेच गांगुली होते. आणि श्रीमान नारायण होते. आणि कोण होते तर श्रीमान नारायण. ओके, हे 3 सदस्य होते याच्यामध्ये, 1 2 3 4 होते बघा. हे 4 सदस्य होते 1962च्या कार्यगटामध्ये. आता यांचा उद्देश काय होता बघा, हा जो कार्यगट स्थापन केलेला होता या कार्यगटाचा उद्देश काय होता तर यांचा उद्देश होता किमान राहणीमानाची पातळी जी होती ती ठरवायची होती बघा. किमान राहणीमान पातळी ही ठरवायची होती, ठरवणे. ओके, हे त्यांचं काय होतं तर मुख्य उद्देश किंवा टार्गेट होतं बघा. आता याच्यासाठी निकष काय वापरले त्यांनी, निकष
काय काय निकष वापरले होते, एक एक निकष मी तर सांगतो बघा. आता पोषण सल्लागार समिती तसेच विविध अहवालाचे परीक्षण करून ग्रामीण भागासाठी 20 रुपये मासिक दरडोई खर्च आणि शहरी भागासाठी 25 रुपये मासिक दरडोई खर्च. आता राहणीमानासाठी म्हणजे मला जर राहायचं असेल 1962च्या कार्यगटाच्या अंतर्गत जर विचारात केलं तर 1962 मध्ये 20 रुपये प्रति महिना पर मंथ लिहितो बघा ग्रामीण भागासाठी मासिक खर्च आहे बघा, आणि 25 रुपये पर मंथ जे आहे ते शहरी भागासाठी. हा जो खर्च आहे दरडोई खर्च ज्या व्यक्ती करू शकत नाहीयेत तर त्यांची राहणीमानाची पातळी कशी आहे तर सगळ्यात खालची आहे, आणि याचा अर्थ काय झाला तर ते दारिद्र्य रेषेखाली येत आहेत. याचा अर्थ किमान राहणीमान पातळी जी आहे 20 रुपये पर मंथ ग्रामीण भागासाठी आणि 25 रुपये पर मंथ शहरी भागासाठी असं या कार्यगटाच्या मार्फत सुचवण्यात आलं होतं बघा. आणि याच्यामध्ये काय गृहीत धरण्यात आलं होतं की प्रत्येक कुटुंबामध्ये पर फॅमिली एका फॅमिलीमध्ये साधारणतः किती सदस्य आहेत तर 5 सदस्य आहेत असं या कार्यगटाच्या मार्फत काय करण्यात आलं होतं, एक सर्वेक्षण करण्यात आलं कुटुंबनिहाय, म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि असं गृहीत धरण्यात आलं की प्रत्येक कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत असं या कार्यगटाच्या मार्फत सुचवण्यात आलेलं होतं बघा. बघा 1962चा कार्यगट गाडगीळ, अशोक मेहता, गांगुली आणि श्रीमान नारायण याचे सदस्य होते. उद्देश काय होता तर किमान राहणीमानाचा जो पातळी जी आहे ही किमान राहणीमानाची पातळी ठरवणे होता, आणि याच्यावरती त्यांनी निकष तयार केले होते. 20 रुपये प्रति महिना ग्रामीण भागासाठी जो दरडोई खर्च करू शकत नसेल तो दारिद्र्य रेषेखाली येतोय. त्याचबरोबर 25 रुपये शहरी भागामध्ये प्रत्येक महिना जर खर्च करू शकत नसेल तर तो दारिद्र्य रेषेखाली येतोय. त्याचबरोबर यांनी कुटुंबनिहाय काय केलं होतं तर थोडी सर्वेक्षण केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांना एक अंदाजे असं सापडलं की साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत असं त्यांनी गृहीत धरलेलं होतं बघा. फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवा बघा. हा काय झाला तर तिसरा मुद्दा आपण या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. नेक्स्ट जो आहे तो YK अलग कृती दलचा जो गट आहे कार्यगट जो आहे त्याच्याविषयी बघा. इथं लिहितो 4थ्या नंबरचा मुद्दा आपण इथं बघत आहोत. YK अलग कृती दल कधीच आहे तर हे आहे 1979 आहे बघा. इथं लिहितो 1979चा हा काय तर कृती दल आहे. आता या कृती दल म्हणजे 1979 ॲक्च्युली त्यांनी रिपोर्ट सबमिट केला होता बघा, रिपोर्ट सबमिट केला होता. मग या कृती दलाची स्थापना कधी करण्यात आली होती तर या कृती दलाची स्थापना जी होती 1977 मध्ये करण्यात आली होती बघा. 1977 मध्ये डॉक्टर YK अलग यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. हे कोण होते तर हे अध्यक्ष होते. यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं होतं तर या कृती दलाची स्थापना करण्यात आली होती, आणि जानेवारी 1979 रोजी यांनी काय केलं होतं तर हा अहवाल सबमिट केला होता बघा. आणि यांनी दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न घटक बसवलेला होता बघा. दारिद्र्याची जी टोपली तयार केली बघा, दारिद्र्य आहे या दारिद्र्याच्या टोपलीत काय केलं तर अन्न घटक विचारात घेतला बघा, अन्न घटक विचारात घेतला होता बघा. ठीक आहे. आणि याच्यासाठी त्यांनी युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड जो आहे म्हणजेच URP युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड या पद्धतीचा वापर केला होता बघा. पद्धतीचा वापर जे पॉईंट लिहितो ना ते पॉईंट पण लक्षात ठेवा. युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियडचा वापर केलेला होता बघा. आता याची व्याख्या काय बघा, 2 वेळचे अन्न न मिळू शकणारी व्यक्ती गरीब आहे असं समजा, असं सांगितलं होतं बघा. म्हणजे 2 वेळचे अन्न एखाद्या व्यक्तीला पर डे, एखाद्या व्यक्तीला दिवसातून 2 वेळेचं अन्न जर भेटत नसेल तर ती व्यक्ती काय आहे तर गरीब आहे असं समजा, असं सांगण्यात आलं होतं या YK अलग कृती दलाच्या मार्फत सुचवण्यात आलं होतं. आणि त्यांनी निकष काय विचारात घेतले होते बघा, निकष इथं लिहितो वाटल्यास. निकष यांचे निकष काय होते की ग्रामीण भागासाठी, इथं लिहितो बघा ग्रामीण म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला रुरल म्हणतो, रुरल भागासाठी 2400 कॅलरीज आणि अर्बन भागासाठी 2100 कॅलरीज. जर एखादी व्यक्ती आहे शहरी भागामध्ये राहत आहे आणि त्या शहरी भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला
पर डे 2100 कॅलरीज मिळत नसेल तर ती गरीब आहे. आणि ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर 2400 कॅलरीज. तर तुम्हाला प्रश्न पडले की ग्रामीण भागामध्ये जास्त कॅलरीज आहेत, शहरी भागामध्ये कमी कॅलरीज आहेत. का आहे तर ग्रामीण भागामध्ये कष्टाची कामं खूप असतात, त्यामुळे कॅलरीज पण जास्तीत जास्त भेटणं काय असतात तर गरजेच्या असतात बघा. आणि खर्च विचारात घेतला पैशाच्या आधारावरती तर रुरल भागामध्ये खर्च विचारात घेतला तर रुरल भागामध्ये किती रुपये खर्च होता यानुसार बघा, म्हणजे 49 रुपये 90 पैसे. ओके. आणि अर्बन भागामध्ये शहरी भागामध्ये किती होता तर 56 रुपये 64 पैसे बघा प्रति व्यक्ती, पर पर्सन, पर मंथ. प्रत्येक महिन्यासाठी सुचवण्यात आलं आहे बरं का, हे प्रत्येक महिन्यासाठीचं होतं बघा, प्रति महिना. आणि या आधारावरती बघा जे दारिद्र्याची टक्केवारी काढली याच्यामध्ये रुरल भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती होतं बघा, यांच्यामार्फत जे सांगितलं रुरल भागामध्ये 56.4% दारिद्र्य होतं, म्हणजेच 26.1 करोड म्हणजे 26 कोटी 10 लाख एवढी लोकसंख्या ग्रामीण भागामधली दारिद्र्य रेषेखाली होती. आणि शहरी भागामध्ये किती होतं, शहरी भागामध्ये होतं 49%, म्हणजे किती साधारणतः 6 करोड लोक जी होती ती दारिद्र्य रेषेखाली होती. आणि टोटल जर बघितलं टोटल दारिद्र्याचं प्रमाण कधीच आहे हे 1973-74 दारिद्र्याचं प्रमाण काढलं होतं बघा. समिती बसवली 1977ला 1979ला रिपोर्ट सबमिट केला आणि त्याने 1973-74 मध्ये जे दारिद्र्याचं प्रमाण जे होतं त्याच्याविषयीची आकडेवारी तर देण्यात आलेली आहे बघा. 1973-74 मध्ये टोटल दारिद्र्याचं प्रमाण जे होतं 54.9% होतं बघा. किती होतं 54.9%, म्हणजेच 32.1 कोटी एवढे लोक दारिद्र्य रेषेखालील होते. त्याच्यामधील 26 कोटी 10 लाख ग्रामीण भागामधील आणि 6 कोटी जे होते ते शहरी भागामधील लोक दारिद्र्य रेषेखालील होते बघा. ठीक आहे. आता इथं मी संपूर्ण डिटेल दिलेली आहे, एकदा मी याची शॉर्ट रिव्हिजन करतो बघा. YK अलग कृती दल जो आहे हा 1977 रोजी स्थापन करण्यात आलेला होता. याचे जे अध्यक्ष होते डॉक्टर YK अलग हे होते बघा. यांनी जानेवारी 1979 रोजी रिपोर्ट सबमिट केला. रिपोर्ट सबमिट करत असताना तरी दारिद्र्याची टोपली ही विचारात घेतली, त्या टोपलीमध्ये अन्न हा घटक काय केला होता तर ॲड केला होता. त्यांनी जे दारिद्र्य मोजलं तर दारिद्र्य मोजत असताना त्यांनी युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड म्हणजे URPचा वापर केलेला होता. याच्यामध्ये एखादी व्यक्तीला 2 वेळचं जर अन्न खायला भेटत नसेल दिवसातून तर ती व्यक्ती काय तर गरीब आहे अशी यांनी व्याख्या केलेली होती. आणि त्या आधारावरती त्यांनी काय केलं होतं तर ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीला 2400 कॅलरीज खायला भेटत नसेल तर ती दारिद्र्य रेषेखाली येत्या, आणि शहरी भागामध्ये म्हणाल तर 2100 कॅलरीज भेटत नसेल तर ती दारिद्र्य रेषेखाली येते असं सांगण्यात आलं होतं. आता जर पैशाचा विचार केला तर जी व्यक्ती 49 रुपये 90 पैसे महिन्याला ग्रामीण भागामध्ये खर्च करू शकत नसेल, दरडोई खर्च जो आहे 49 रुपये 90 पैसे करू शकत नसेल ती दारिद्र्य रेषेखाली येते. म्हणजे किमान 49 रुपये 90 पैसे खर्च करणं ग्रामीण भागामध्ये गरजेचे आहेत, म्हणजे खर्च करणारी व्यक्ती असणे गरजेचं आहे, तर ती गरीब नाही असं म्हटलं ना. शहरी भागामध्ये 56 रुपये 64 पैसे आहे बघा. या आधारावरती जर बघितलं तर 54.9% दारिद्र्याचं प्रमाण होतं 1973-74 मध्ये. ग्रामीण भागामध्ये 56.4% होतं, तर शहरी भागामध्ये 49% दारिद्र्याचं प्रमाण होतं. टोटल दारिद्र्याची लोकसंख्या बघितली तर 32 कोटी 10 लाख एवढी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. ग्रामीण भागामधली बघितली 26 कोटी 10 लाख लोक होती आणि 6 करोड लोक शहरी भागामधील दारिद्र्य रेषेखालील होते बघा. हा काय झालं तर YK अलग कृती दलाच्या मार्फत हा 1979 रोजी दिलेला जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमधील ही काहीतरी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. व्यवस्थित काय करा तर याला लक्षात ठेवा. आता युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड म्हणजे काय की यामध्ये व्यक्तीच्या 30 दिवसातील जो खर्च जो असतो बघा, 30 दिवसामधील व्यक्तीचा जो खर्च असतो तो खर्च इथं विचारात घेतला जातो बघा. आणि या आधारावरतीच काय केलं जातं तर दारिद्र्याची आकडेवारी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते बघा. इथंपर्यंत क्लिअर कट आहे. चौथा मुद्दा या लेक्चरमधला आपण समजून घेतलेला आहे. नेक्स्ट जो आहे तो 5वा मुद्दा आपण बघू. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या ह्या मुद्दे. 5th नंबरचा मुद्दा, 5th लकडवाला समिती, DT लकडवाला. कधीची आहे तर 1989 सालची आहे बघा ही समिती. आता या समितीने काय केलं होतं बघा, यांनी एक आधारभूत वर्ष विचारात घेतलं होतं. आधारभूत वर्ष म्हणजेच याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेस इयर. बेस इयर काय विचारात घेतलं होतं तर 1973-74 हे काय तर आधारभूत वर्ष विचारात घेतलं.
यांची आकडेवारी यांनी जाहीर कधी केली तर 1993-94 रोजी यांची आकडेवारी यांनी जाहीर केलेली होती बघा. आता म्हणजे आकडेवारी इन द सेन्स की अहवाल जाहीर केला होता आणि 1997 रोजी यांचा अहवाल जो आहे अहवाल स्वीकारला बघा. 1997 रोजी हा अहवाल स्वीकारण्यात आलेला होता बघा. आता यांनी पुन्हा एकदा कॅलरीज विचारात घेतल्या. कॅलरीज म्हणजेच उष्मांक आपण म्हणतो. रुरल भागासाठी ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज आहे तेच. ओके. ग्रामीण भागासाठी खर्च जो आहे तो यांनी किती सांगितला. रुरल भागासाठी खर्च 49 रुपये आणि अर्बन भागासाठीचा जो खर्च आहे तो 56 रुपये आहे. तीच आकडेवारी जी आहे अलग कार्यगटाची ती इथं आलेली आहेत बघा. नंतर दारिद्र्याची टक्केवारी जी होती ती टक्केवारी एकूण किती टक्के होती तर टोटल पर्सेंटेज दारिद्र्याचं जे होतं ते 36% होतं असं म्हणण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याची टक्केवारी जी होती ती 37.3% होती आणि अर्बन शहरी भागामध्ये किती होती तर 32.4% दारिद्र्याचं प्रमाण होतं. ओके. ही टक्केवारी लकडवाल समितीच्या मार्फत देण्यात आलेली आहे बघा. आता याच्यानुसार बघा 1973-74 नंतर दारिद्र्य मोजण्यासाठी ग्रामीण भागासाठी बघा यांनी एक शिफारस केली होती लकडवाल समितीच्या मार्फत. ऑलरेडी ती पहिली आपण बघितलीच होती. ग्रामीण भागासाठी शेतमजूर यांचा किंमत निर्देशांक विचारात घेणे आणि अर्बन शहरी भागासाठी औद्योगिक कामगार यांचा किंमत निर्देशांक विचारात घ्यावा असं इथे सांगण्यात आलेलं होतं बघा. आणि राज्यानुसार हा निर्देशांक वापरून राज्यनिहाय म्हणजे इथं काय करण्यात आलं स्टेट वाईज इथं लिहितो बघा. स्टेट वाईज दारिद्र्य जे आहे पॉवर्टी जी आहे ही पॉवर्टी डिक्लेअर करा हे पण या समितीच्या मार्फत सुचवण्यात आलं होतं. आणि या समितीच्या मार्फत पुन्हा एकदा युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड या पिरियडचा वापर केलेला होता बघा. आता या समितीच्या निकषाच्या आधारावरती बघा सगळ्यात जास्त दारिद्र्याचं प्रमाण जे होतं 1999-2000 साली जे आकडेवारी दिली त्याच्या आधारावर मी बोलतोय. ओडिशा जे आहे ओडिशाची दारिद्र्याची टक्केवारी जी होती 47.2% सगळ्यात जास्त होती 1999-2000 साली. आणि त्याचबरोबर 2004-05 रोजी या समितीच्या शिफारसीच्या आधारावरती दारिद्र्याची टक्केवारी जी होती 46.2% होती. सगळ्यात जास्त जी होती ती पण ओडिशामध्येच होती बघा. इथं पण ओडिशाच म्हणजेच लकडवाल समितीच्या आधारावरती जर विचार केला तर दारिद्र्याची टक्केवारी सगळ्यात जास्त ओडिशा या राज्यामध्ये होती तर सांगण्यात आलेलं आहे बघा. आणि वेगवेगळ्या वर्षी बघा म्हणजे 1977-78 पासून दारिद्र्याची टक्केवारी या समितीच्या निकषाच्या आधारावरती काढण्यात आली होती. वाटल्यास इथं लिहितो बघा. 1977-78 रोजी दारिद्र्याची जी टक्केवारी जी होती ती किती होती तर 51.3% दारिद्र्याची टक्केवारी होती. नंतर 1983 रोजी दारिद्र्याची टक्केवारी किती होती पूर्ण देशामध्ये 44.5% होती. नंतर 1987-88 रोजी दारिद्र्याची टक्केवारी किती होती तर 38.9% होती बघा. 38.9%. नंतर 1993-94 रोजी किती होती तर 36% होती दारिद्र्याची टक्केवारी. नंतर 1999-2000 साली 26.1% दारिद्र्याची टक्केवारी होती आणि 2004-05 रोजी दारिद्र्याची टक्केवारी जी होती ती 27.5% होती. तर ही जी टक्केवारी जी आहे ही टक्केवारी लकडवाल समितीच्या ज्या निकषांच्या आधारावरती ही काढण्यात आलेली होती बघा. दारिद्र्याचे प्रमाण जे होते टक्केवारी जी होती तर अशा प्रकारे काढण्यात आली होती. ही टोटल आहे पूर्ण देशामधील दारिद्र्याची टक्केवारी इथं सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता आपण थोडं हे पॉईंट्स जे आहेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. थोडं आपण काय करू नेक्स्ट पॉईंट आपण बघू. पॉईंट नंबर 6 आपण या नंतरचा पॉईंट बघणार आहोत. पॉईंट नंबर 6 सुरेश तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर समिती. आता सुरेश तेंडुलकर समिती जी होती कधीची आहे तर 2009ची आहे. 2009 साली सुरेश तेंडुलकर समिती बसवण्यात आली होती. याच्यामध्ये जे अध्यक्ष जे होते स्वतः सुरेश तेंडुलकर होते बघा. अध्यक्ष सुरेश तेंडुलकर. ठीक आहे. ओके.
त्याच्यानंतर त्याचे सदस्य पण होते बघा, आर राधाकृष्णन होते. त्याच्यानंतर सुरंजन सेन गुप्ता होते, सुरंजन सेन गुप्ता. त्याच्यानंतर राघव गाईया हे सदस्य होते. ओके, म्हणजेच सुरेश तेंडुलकर समिती जी होती, या समितीचे अध्यक्ष सुरेश तेंडुलकर होते आणि सदस्यांच्यामध्ये आर राधाकृष्णन, सुरंजन सेन गुप्ता आणि राघव गाईया हे 3 सदस्य होते बघा. यांनी अहवाल कधी सादर केला होता? 27 नोव्हेंबर 2009 रोजी या समितीच्या मार्फत अहवाल काय करण्यात आला होता? सादर करण्यात आला होता बघा. आता अलग आणि लकडवाद समित्यांचा मासिक दरडोई खर्चाची संकल्पना यांनी वापरली होती बघा. काय केलं होतं? अलग कार्यगट जो होता, अलग कार्यगट कधीचा? 1979 जो अहवाल दिला तो, आणि दुसरी जी कुठली आहे तर लकडवाला 1989ची. या समितींचा जो मासिक दरडोई खर्च जो आहे ना, मासिक दरडोई खर्च ही संकल्पना यांच्या मार्फत वापरण्यात आली होती बघा. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि अन्न हे 3 घटक विचारात घेतले होते बघा. शिक्षण, आरोग्य आणि काय? अन्न हे 3 घटक विचारात घेतले होते. यांनी MRP पद्धतीचा वापर केला होता. मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड जो आहे, या MRP पद्धतीचा वापर केला बघा. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. MRP पद्धतीचा वापर केलेला होता बघा. आता यांनी शिफारस काय केली होती बघा, की दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न तर आहेच, अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य यांचा काय करावा होता? समावेश करावा, असं या सुरेश तेंडुलकर समितीच्या मार्फत सुचवण्यात आलेलं होतं बघा. आता समितीनुसार दारिद्र्य मापनातील दोष पण सांगण्यात आले होते बघा. पाठीमागचं जे दारिद्र्य मापन केले होते त्याच्यामधले जे दोष आहेत, हे दोष या समितीच्या मार्फत सुचवण्यात आलं होतं. पहिला दोष जो होता तो चलनवाढ. आता दारिद्र्य ज्यावेळेला मोजत असताना चलनवाढ जी आहे किंवा चलन घट जी आहे ही काय घेतली जात नव्हती, तर विचारात घेतली जात नव्हती बघा. हे काय तर थोडं चुकीचं आहे असं या समितीच्या मार्फत दोष काढला होता बघा. दुसरा जो मुद्दा इथं सांगण्यात आला आहे की कॅलरीज, जो कॅलरीज मुद्दा विचारात घेत आहेत हा काय झालेला आहे तर कालबाह्य झालेला आहे. पूर्वी घेतला जात होता कॅलरीज 1962 मध्ये घेतला जात होता, पण आत्ता घेणं काय तर चुकीचं आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे की जे शिक्षण आहे, शिक्षण आणि जे आरोग्य आहे, तर शिक्षण आणि आरोग्य जे आहे हे गव्हर्नमेंट देत आहे. अशा प्रकारची तुम्ही जी काही संकल्पना केली होती ही संकल्पना थोडी चुकीची आहे. आता खाजगी शिक्षण किंवा खाजगी आरोग्य संस्था चालू झालेल्या आहेत, त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य यांना पण काय करायचं आहे, दारिद्र्याच्या बाबतीमध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे जे दोष होते सुरेश तेंडुलकर समितीच्या मार्फत देण्यात आलेले होते बघा. आता तेंडुलकर समितीनं काय केलं होतं की जी आकडेवारी दिली ती आकडेवारी 2004-05ची दिली, 2009-10ची दिली आणि 2011-12ची आकडेवारी दिली बघा. दारिद्र्याची टक्केवारी जी होती ती टक्केवारी या आकडेवारीच्या आधारावरती इथं काय करण्यात आलेली तर सांगण्यात आलेली आहे. आता भारतामध्ये दारिद्र्याची टक्केवारी मी वाटल्यास इथं लिहितो बघा. 2004-05 नंतर आहे 2009-10 असेल आणि 2011-12 इंडियाच्या बाबतीमध्ये भारतातील संपूर्ण दारिद्र्याची टक्केवारी मी इथं सांगत आहे बघा. आता ग्रामीण भागामध्ये बघितलं इथं लिहितो बघा, रुरल भागामध्ये दारिद्र्याची टक्केवारी किती होती तर 41.8% होती 2004-05 रोजी, 41.8%. 2009-10 रोजी किती टक्के होती ग्रामीण भागामध्ये? 33.8% होती 2009-10 मध्ये. आणि 2011-12 मध्ये किती होती तर 25.7% दारिद्र्याची काय होती तर टक्केवारी होती. आता त्या आधारावरती मासिक खर्च जो आहे, मासिक खर्चासाठी ग्रामीण भागासाठी किती सांगण्यात आले तर 446 रुपये 2004-05 ला. 2009-10 ला किती सांगण्यात आले ते 572 रुपये आणि 2011-12 ला 816 रुपये होते बघा. ठीक आहे, हे झालं ग्रामीण भागाच्या बाबतीमध्ये. आता अर्बन इथं लिहितो यू म्हणजे अर्बन, शहरी भाग. शहरी भागाची टक्केवारी किती होती तर इथं 25.7%
ही शहरी भागामध्ये होतं 2004-05 रोजी दारिद्र्याची टक्केवारी. नंतर 20.9% जे होते हे 2009-10 रोजी होते शहरी भागामध्ये दारिद्र्याची टक्केवारी. आणि 13.7% टक्केवारी जी होती ही 2011-12 रोजी होती बघा शहरी भागामध्ये. आता इथं जे आहेत महिन्याचा खर्च जो आहे साधारणतः 578 रुपये जो होता हा कुठं होता तर 2004-05 रोजी शहरी भागामध्ये. नंतर 859 रुपये जो होता हा 2009-10 साली शहरी भागामध्ये. आणि 1000 रुपये जो होता हा कधीचा तर शहरी भागामध्ये 2011-12 रोजीचा देण्यात आलेला आहे बघा. आणि इथं घेताना आपण टोटल घेऊ बघा. टोटल दारिद्र्याची टक्केवारी 2004-05 रोजी 37.2% होती दारिद्र्याची टक्केवारी. इथं किती होती शहरी भाग ह्याच्यामध्ये 2009-10 रोजी दारिद्र्याची टक्केवारी 29.8% होती. आणि इथं जी होती ती किती 21.9% होती दारिद्र्याची टोटल टक्केवारी इथं सांगण्यात आलेली आहे बघा. ओके, म्हणजे इथं आपल्याला समजलं की दारिद्र्याची ॲक्च्युली टक्केवारी किती होती ती. पुन्हा एकदा वाटल्यास मी रिपीट करतो बघा. इथं दारिद्र्याची टक्केवारी 37.2% होती 2004-05 रोजी सुरेश तेंडुलकर समितीच्या आधारावरती. 29.8% 2009-10 रोजी. आणि 21.9% जी होती ती 2011-12 रोजी दारिद्र्याची टक्केवारी होती बघा इथं सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता इथं दरडोई खर्च म्हणजे दरडोई इथं देण्यात आलेले तर दरडोई मासिक खर्च देण्यात आलेला आहे बघा. हा दरडोई मासिक खर्च आहे ग्रामीण आणि शहरी भागासाठी देण्यात आलेला आहे. आणि ही जी आहे ही दारिद्र्याची टक्केवारी देण्यात आलेली आहे बघा. हे जे आकडे आहेत ना ही परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेत त्यामुळे ह्या आकड्यांना तोंडपाठ करणं काय तर गरजेचं आहे बघा. ठीक आहे. आता सुरेश तेंडुलकर समितीच्या नुसार दारिद्र्य सगळ्यात जास्त असणारी राज्य कोणती बघा. 2011-12ची मी इथं माहिती सांगत आहे बघा. वाटल्यास मी इथं हे डिलीट करतो. सगळ्यांनी काय करा हे सगळे नोट डाऊन करून घ्या. हां आता ते लिहितो बघा. तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार प्रथम 5 राज्य की ज्यांच्यामध्ये दारिद्र्याची लोकसंख्या जास्त आहे बघा. दारिद्र्य पॉप्युलेशन जास्त. पहिलं राज्य कोणतं दारिद्र्याचे पॉप्युलेशन जास्त असणारं उत्तर प्रदेश आहे. 2 नंबरला बिहार आहे. 3 नंबरला टक्केवारी नाही म्हणत मी पॉप्युलेशन म्हणतो लक्षात घ्या. 3 नंबरला मध्य प्रदेश आहे. 4 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. आणि 5 नंबरला वेस्ट बेंगॉल आहे की इथं दारिद्र्याचे काय आहे तर दारिद्र्याचं प्रमाण जास्त पाहायला भेटते बघा. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्यांचा इथं काय करण्यात आलेलं तर राज्यनिहाय क्रम लावण्यात आलेला आहे बघा लोकसंख्येच्या आधारावरती. ठीक आहे. आता टक्केवारीच्या आधारावरती जर बघितला टक्केवारीच्या आधारावरती सगळ्यात जास्त टक्केवारी दारिद्र्याचं जे आहे इथं लिहितो बघा टक्केवारीच्या आधारावरती छत्तीसगडमध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त होतं बघा. छत्तीसगड. 2 नंबरला जे आहे ते दादरा नगर हवेली. 3 नंबरला झारखंड. नंतर 4 नंबरला मणिपूर. आणि 5 नंबरला अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. तर ही 5 राज्य जे आहेत 5 राज्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश पण आलेले आहेत. तर ही टक्केवारीच्या आधारावर तिथे सांगण्यात आलेली काय आहे तर राज्य आहेत की जिथं दारिद्र्याचं प्रमाण काय आहे तर जास्त आहे टक्केवारीच्या आधारावरती. इथंपर्यंत सगळ्यांना गोष्टी कळल्या. आता एक मुद्दा राहिला बघा MRP मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड म्हणजे काय असतो की 30 दिवसामधील उपभोग खर्च आणि 365 दिवसामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत यांचा खर्चामध्ये समावेश असतो बघा. 30 दिवस उपभोगासाठी असणाऱ्या वस्तू असतील काय जे आहे उपभोग खर्च विचारात घेतला जातो. उपभोग खर्च आणि 365 दिवसामध्ये काय केलं जातं 5 वस्तू ज्या आहेत 5 वस्तू महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या येतात बघा. याच्यामध्ये कपडे असतील चप्पल असेल ओके. त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य आणि टिकाऊ वस्तू तर ह्या 5 वस्तू एका वर्षासाठीच्या जे काही याला खर्च जो लागतो तो विचारात घेतला जातो. याला मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड. आणि युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियडमध्ये फक्त 30 दिवसांमध्ये हा युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियड जो असतो म्हणजे मिक्स रिकॉलिंग पिरियडमध्ये युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियडचा पण काय होतं तर
समावेश होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा काय आहे तर हा इम्पॉर्टंट असणारा टॉपिक जो आहे तो मी इथं सुरेश तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट जे आहे ते रंगराजन समिती जी आहे आणि त्याच्यानंतर जे पुढच्या डिटेल्स जे आहेत त्या आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी इथं थांबतो. ज्या नोट्स आहेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. अगेन अँड अगेन त्याची रिव्हिजन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.